अंपायरला का दिलं जातं हे आपण पाहू शकता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर सज्ज, ज्यानं खऱ्या अर्थानं कमबॅक केला होता आपल्या संघासाठी. यश यानं तर स्ट्राईक साठी सज्ज असेल, ज्याची सकाळपासून थोडीफार बॅट बोलते, बॅट चमकते. पहिल्या सामन्यामध्ये सुरुवात षटकार चौकारांपासून. पंडित शूटर मंगेश पाटील, स्पीडअप करायचं आहे. आपण स्वतः आयोजक आहात. चला, ग्रीन सिग्नल दिलाय, पंचांनी हिरवा कंदील दाखवलाय. पंडित शूटर तसेच शिवराज प्रतिष्ठान स्ट्राईक साठी सज्ज अजित भोपी, तर नॉन स्ट्राईक साठी सज्ज रायगड प्रीमियरला ज्याचं सिलेक्शन झालं होता तो अंकेश कामोटकर. AK-47 मिस्टर 360 ज्याला म्हटलं जातोय. पहिला चेंडू, हा पॉलिपॉडचा चेंडू, चेंडूला हेरलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. वन्स बाउन्स चौकार. स्वतःची सुरुवात 4 धावसंख्येनं, तर संघाचा श्री गणेश 4 धावसंख्येनं. नक्कीच साठी गुणलेखक सांगतात, तसेच प्रियाल पाटील सुचवतात की प्रत्येक सामन्याला सुरुवात ही मोठ्या फटक्यानं केली. या फलंदाजानं अजित यानं पहिल्या चेंडूवर 4 धावसंख्या. P1चं षटक असेल, 2 क्षेत्ररक्षक असतील बाहेर. एका साईडला हितेंद्र पंडित तर दुसऱ्या साईडला पाहतोय रुपेश. दुसरा चेंडू यशाचा. यावेळेस पुन्हा एकदा हॉपॉलिपचा चेंडू, कडा प्रहार, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅटला चाटून जातोय. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावा लागतोय अजित आणि अंकेश याला. खऱ्या अर्थानं संघाचा सरसेनापती आता अंकेश आपण मैदानामध्ये पाहतोय. 2 सामन्यामध्ये जवळपास बॅट ज्याची स्तब्ध उभी होती. खऱ्या अर्थानं संघाची जिम्मेदारी असेल की आता तरी त्याची बॅट या मैदानावर आम्हाला पुढच्या सामन्यात मजल मारण्यासाठी बोलावी. तर काय करणार अंकेश आपल्या संघासाठी? रोखणार का यश हे वादळ? हा बॉलिंग पद्धतीचा चेंडू, मी म्हटलं होतं अंकेश ब्रँडेड प्लेअर, ब्रँडेड षटकार. 6 धावसंख्या. नाही तो लटकार, हे कमजोर 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 नाही तो लटकार. मारावं. आपण स्वतः संघाचा सर सेनापती असताना आपण कशा प्रकारे बुरुज राखावा हे नक्कीच अंकेश कामोटकर सारख्याला माहिती असावं. कारण मोठी टेनिस क्रिकेटचा नेतृत्व करताना यावेळेस शिवराज प्रतिष्ठानचा पहिला षटकार बॅट मधून त्याच्या. यावेळेस नक्कीच बरोबर पॉइंटच्या वरून चेंडू जातोय. सीमा रेषा बाहेर. 4 धावसंख्या. या 4 धावसंख्येने अंकेश खेळतो वैयक्तिक 10, तर संघाला नेऊन ठेवलंय बिनबाद 15च्या घरात. नक्कीच काय ऑफर असेल पंडित सर? जर शिवराज प्रतिष्ठान जिंकली तर स्वतः स्पॉन्सर निखिल सर्वांना एकविरेला घेऊन जाणार वैयक्तिक स्वतःच्या स्वखर्चानं. काय ऑफर नक्कीच शिवराजासाठी. यावेळेस पुन्हा एकदा अंकेश मोठीचं नेतृत्व करणारा का मिस्टर 360 म्हटलं जातोय याचं उत्तम उदाहरण डीजे. दडपण असेल गोलंदाजावर, कारण समोर इतका मोठा फलंदाज असणारा जर असेल तर कोणत्याही गोलंदाजावर दडपण येणार. आणि त्याच्यावर या 3 चेंडूमध्ये अंकेश यानं वैयक्तिक 16 तर संघ पोहोचतोय 21च्या घरात. उर्वरित शेवटचा चेंडू यशाचा सामना करेल अंकेश. यावेळेस सुरेख चेंडू, ब्लॉकर पटचा चेंडू होता. अंकेश समजला नाही, चेंडू बॅटला चाटून जातोय, परंतु निर्धाव चेंडूची सांगता. 6 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटावर बिनबाद 21च्या घरात.
2022 ला 40 प्लसचं फक्त आयोजन असेल. 22 आणि 23 तारखेला या मैदानावर खाण्यापिण्याची सोय असेल. खऱ्या अर्थानं क्रिकेटला या टेनिस क्रिकेटनं अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर पूर्ण जगाला वेळ लावून सोडलंय. ज्यांनी आपल्या खेळीची रिटायरमेंट घेतलेली त्यांनी सुद्धा आता 40 प्लस मध्ये पदार्पण केलंय आणि आपलं क्रिकेट दाखवलंय. तर खऱ्या अर्थानं त्या सर्व 40 प्लसच्या खेळाडूंना सुद्धा शुभेच्छा असतील त्यांच्या या शृंखलेसाठी वाटचालीसाठी. पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे ज्यानं मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता. जवळजवळ 12 चेंडू फेकले. 12 चेंडू मध्ये 12 धावसंख्या देऊन 2 मोहरे गारद केले होते. तोच हा नितेश यावेळेस गोलंदाजी मार्कर सज्ज. तर सामोरी जाईल अजित. 2 चेंडू 5 धावसंख्येवर वैयक्तिक स्वतःच्या. तर संघ 21च्या घरामध्ये असताना खेळतोय अजित आणि अंकिश. पहिला चेंडू या वेळेस नक्कीच आडव्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. ज्या वेगाची अजित वाट बघत होता त्या वेगाने चेंडू आला नाही. चेंडू स्लोवर डिलिव्हरी होती. चेंडू जातो यष्टी रक्षक मंगेश यांच्या हातामध्ये. विसावला चेंडू निर्धावची सांगता घेऊन. पुन्हा एकदा दुसरा चेंडू नितेश अनुभवी गोलंदाज. यावेळेस अनुभव बनावला लावायला लागेल. या वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅक टू बॅक तसाच प्रकारचा चेंडू तशाच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसतोय. या वेळेस नितेश का मी मागच्या सामन्यात कमबॅक केलं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला तर याचं उत्तम उदाहरण पाहतोय त्याच्या या गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. संघ अडचणीत सापडल्यावर अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच योग्य ठरेल. या वेळेस पुढचा चेंडू यष्टीरक्षक चुकमुक करतोय. धावचीचा रनआउटचा एक मोहरा झाला असता गारद परंतु वैयक्तिक स्वतः क्रीज मध्ये सुसज्ज पोहोचताना दिसतोय अंकेश आणि अजित. बाईकच्या स्वरूपात एक धावसंख्या पलून काढली. अजित आणि अंकिश यानं कुठेतरी रोखून धरलंय कारण पहिल्या चेंडू 6 चेंडू मध्ये 21 धावसंख्या. त्याच्यानंतर ह्या 3 चेंडू मध्ये फक्त 21 धावसंख्या. कुठेतरी नितेशानं या फलंदाजांना रोखून धरलाय शिवराज प्रतिष्ठानच्या. पुन्हा एकदा चौथा चेंडू नितेश अनुभवी गोलंदाज तर रायझिंग स्टार अंकिश कामोडकर मिस्टर 360 वैयक्तिक 4 चेंडू मध्ये 16 धावसंख्येवर खेळतोय अंकिश. तर सामोरे जाईल नितेशाला यानं सुरेख गोलंदाजीचा कमबॅक केलाय. मागच्या सामन्यामध्ये या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय 3 चेंडू 1 धावसंख्या. धावसंख्या धावपट्टावर 22. सामोरे जाईल अंकिश. चौथा चेंडू नितेशाचा. यावेळेस सुरेख चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू कटवला होता परंतु तिथं मंगेश क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धावसंख्येवर समाधान मानतोय अंकेश आणि अजित. एकेरी धावसंख्येने धावफलक हळूहळू पुढे सरसावतोय. संघ पोहोचतोय 23च्या घरात. बिनबाद 23. अजूनपर्यंत जमेची बाजू कोणताही मोहरा अजूनपर्यंत गारद झाला नाही. शिवराज प्रतिष्ठानचा गणेश नावाचं वादळ तसेच पंकज असेल अनेक शिलेदार अजूनपर्यंत असतील तंबूच्या आश्रयाला. यावेळेस पुढचा चेंडू मोठा फटका पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसलाय. चेंडूची मात्र एज लागते बॅटची आणि चेंडू स्वतः यष्टीरक्षक मंगेश त्याला गॅदर करतोय. चेंडू जातोय निर्धावची सांगता घेऊन. काय सुरेख गोलंदाजी. 5 चेंडू फेकलेत फक्त 2 धावसंख्या खर्च केल्यात. नितेश यानं पहिल्या षटकामध्ये 21 त्याच्यानंतर या 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावसंख्या. निर्णायक शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील नितेशाचा अजितसाठी. या वेळेस पुन्हा एकदा तशाच प्रकारचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला जातोय अजित याचा. अजित याची बॅट मात्र रोखून धरली. नितेशानं 12 चेंडूंचा खेळ संपुष्ट. धावसंख्या पोहोचते 23च्या घरात. नक्कीच माझ्यासाठी गुणलेखक विनोद भोईर अतिशय सुरेख लेखणी करताना पंडित सर असं म्हटलं जातं की हा क्रिकेट खेळ क्षणात एखाद्याला राजा तर क्षणात एखाद्याला भिकारी कडून सोडतोय. इथं पाहतोय अजित पहिल्या 2 चेंडूवर 5 धावसंख्येवर खेळत होता. तोच अजित आता 7 चेंडू 5 धावसंख्येवर खेळतोय. क्षणात राजा तर क्षणात भिकारी. म्हणून या क्रिकेटचा कोणाला अहंकार नसावा कारण अहंकार प्रत्येक खेळाडूला मातीत मिळवून सोडतोय. आमच्या पंडित सरांनी नाईट टुर्नामेंटला वशिनीकरा चंद्रकांत स्पोर्ट वशिनीला अतिशय सुरेख त्यांना इंग्लिश मधून एक सांगितलं होतं. त्याची आठवण इथं कुठेतरी होताना दिसतोय. पुन्हा एकदा 12 चेंडूंचं वाजवी खेळ संपुष्टात आलंय. धावसंख्या धावपटलावर 23. आता मात्र स्वतः संघाने एक गोलंदाजी मार्कर होते कारण 5 षटकांचा सामना असेल. मंगेश गोलंदाजी मार्कर सज्ज अंकेश.
यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि चेंडूचं तितकंच साजेसं समीकरण येत नाही. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय अंकेश आणि अजित याला. या एकेरी धावसंख्येनं जी सशाच्या चित्त्याच्या चपलाईनं धावसंख्या चाललेली ती मात्र आता कासवाच्या गतीनं जाताना दिसतोय. धावसंख्या पोहोचते बिनबाद 24च्या घरात. पुन्हा एकदा दुसरा चेंडू मंगेश यांचा. सामना करेल अजित, ज्याच्यामध्ये धमक आहे षटकार चौकार मारण्याची. यावेळेस पुन्हा एकदा स्वतः फॉलो थ्रो मध्ये मंगेश चेंडूला फील्ड करतोय, परंतु एक धावसंख्या चित्याच्या चपलाईनं पळून काढली. अजित आणि अंकेश यानं या एकेरी धावसंख्येनं धावपल पुढे सरसावतोय. संघ पोहोचतोय 25च्या घरात. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय अंकेश, ज्याच्यावर खऱ्या अर्थानं धुरा जिम्मेदारी असेल या शिवराज प्रतिष्ठानची. स्वतः संघनायक सरसेनापती अंकेश तो मंगेश. या वेळेस मात्र सुरेख पंचांचा आपण पाहतोय, पंचांचा इशारा येतोय. ऑप्शनच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू, वाईटचा इशारा येतोय. या एक धावसंख्येने धावपल पुढे सरसावतोय. संघ पोहोचतोय 26च्या घरात. दोन सरसेनापती आमने सामने. समोर आहे अंकेश तर गोलंदाजी करतोय मंगेश. जर गावामध्ये बघितलं तर एकाच टीम मधून खेळणारे आज स्वतःच्या विरोधात संघाचं नेतृत्व करताना खेळतात. यावेळेस नक्कीच एका सरसेनापतीवर दुसरा हावी ठरतोय. चेंडूला नेऊन ठेवलाय. बिग 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 सिक्स. अरे कमजोर 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 कमजोर. नक्कीच कमजोर त्याची वेळ असतो, तो मनुष्य नसतो. या वेळेस तो ब्रँडेड षटकार मिस्टर 360 का मला रायगड प्रीमियर लीग मध्ये माझं गार्गी शूटर मधून सिलेक्शन झालेलं याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय. एका बाजूनं पारी अजित कुलकर्णी, दुसऱ्या बाजूनं सावरतोय अंकेश. धावसंख्येचा उच्चांक पोहोचतोय 32च्या घरात. यावेळेस पुन्हा एकदा ऑलॉंग द कार्पेट स्लॉक चेंडू जातोय कॉकवरच्या दिशेने. चेंडूला यश फील करेल. एक धावसंख्या पळून काढली, दुसरी धावसंख्येचा कॉल, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण आज मंगेश याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. डोळ्यांच्या समोर दोन धावसंख्या पळून काढल्यात. जिथं एक धावसंख्या होती तिथं दुसरी धावसंख्या सुद्धा पळून काढली. अंकेश आणि अजित यानं या दोन धावसंख्येनं धावफलक मात्र आता पोहोचतोय बिनबाद 34च्या घरात. निर्णायक अजूनपर्यंत दोन चेंडू शिल्लक असतील. खऱ्या अर्थानं दोन एका टीम मधून खेळणारे यावेळेस आमने सामने. खऱ्या अर्थानं पंडित सर यालाच एमपीएल म्हटलं जातोय. आमने सामने मंगेश अंकेश. यावेळेस फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू ज्याला म्हटलं जातोय, परंतु तितका समाचार घेता आला नाही. अंकेश याला या एका धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय. संघ पोहोचतोय बिनबाद 35च्या घरात. तिसरं षटक मार्गस्थ असताना प्रगतीपथावर धावसंख्या धावपट्टावर पाहतोय 35. शेवटचा चेंडू मंगेश याचा. सामना करेल अजित. यावेळेस फुल टॉस वरचा चेंडू, चेंडू जातोय सीमारेषेकडे. बघता बघता सीमारेषा ओलांडतोय. चेंडू जातोय 6 धावसंख्येसाठी. डीजे वर मारला खणखणीत षटकार. चेंडू गेलाय सीमा पार, मारला खणखणीत. धन्यवाद डीजे. यावेळेस अजितनं सुद्धा दाखवून दिलं सर की कमजोर माझा वेळ आहे, मी नाही. सलग 5 चेंडू डॉट झाल्यानंतर सुद्धा 6व्या चेंडूवर हा मोठा फटका लागवलाय. अजितच्या बॅट मधून 6 धावसंख्येने धावफलक पोहोचते 41च्या घरात. स्पीड अप करायचा. टाइम, डोंट वेस्ट टाइम. वेळ वाचवा, खेळ वाचवा मित्रांनो. नो मीटिंग. नक्कीच टाइम वाचवायचा आहे. टाइम इज अ मनी. यावेळेस आपण जर वेळ वाचवला तर आपला सामना, शेवटचा सामना सुद्धा गोड होईल. कमी षटकांचा नव्हे तर बरोबर 5 षटकांचा खेळवण्यात येईल. जर आपण स्पीडअप केला तर, आपण जर आयोजकांना साथ दिली तर आपले सामने सुद्धा व्यवस्थित पार पडतील. याच्यामध्ये तीळ मात्र शंका नसेल. पुन्हा एकदा 4था चेंडू प्रगतीपथावर घेऊन येतोय. गिरीश.
यानं 6 चेंडू 19 धावसंख्या असताना पंडित शूटरला उपांत्य फेरीचा रस्ता दाखवला, तोच हा गोलंदाज गिरीश. याच्यावर जिम्मेदारी सोपवली संघनायक मंगेश यानं. धावसंख्या धावपटलावर पाहतोय 41. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्ग सज्ज 45 डाव्या बाजूने मारा करेल अंकेश साठी. अंकेश नावाचं वादळ अजूनपर्यंत मैदानात. या वेळेस रिव्हर्स फटका, लगे तो आबाद नाही तो बरबाद असं म्हटलं जातं या फटक्याला. यावेळेस मात्र तोच अटेम्प्ट केला होता अंकेश यानं, परंतु अटेम्प्ट फसला जातोय, चेंडू जातोय निर्धाव. यावेळेस समोर असेल रायझिंग स्टार तर गोलंदाजी करतोय एक नौका गोलंदाज, युवा गोलंदाज. तर कशा प्रकारे टीम सपोर्ट आहे गिरीश याला. अंकेश अजूनपर्यंत जमेची बाजू कोणताही मोहरागारच झाला नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, झेल खाली. हेमंत यावेळेस चुकी करतोय, जीवनदान देतोय अंकेश सारख्या फलंदाजाला. चेंडू जातोय सीमा पार 4 धावसंख्येसाठी. धावसंख्या आपण पाहतोय 45च्या घरात. जीवनदान कोणाला मिळालं तर अंकेश याला. किती याचा फायदा घेणार, किती धावसंख्येचा आलेख या 5 षटकांमध्ये उभा करणार या प्रतिस्पर्धी संघापुढे. क्षेत्ररक्षण बदल पाहतोय स्वतः संघनायक त्या जागेवर जाऊन तिथल्या क्षेत्ररक्षकाला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आणतोय मंगेश. खरं तर हीच गरज असते या मैदानावर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. 1 धावसंख्या. स्वतः सरसेनापती मंगेश चेंडूला फील्ड करेल का क्षेत्ररक्षण बदलवलं पाहतोय आपण. त्याच दिशेने चेंडू गेला. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागलं अंकेशानं अजित याला. या एकेरी धावसंख्येने संघ पोहोचतोय 46च्या घरात. अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक असतील. गिरीश याच्या षटकातील सामना करेल अजित. अजित वैयक्तिक स्वतःच्या खेळतोय 12 या धावसंख्येवर, तर संघानं नेऊन ठेवले 46च्या घरात. यावेळेस नक्कीच झेल खाली मंगेश, परंतु झेल जमिनीला दान होते, हातामध्ये आली होती, परंतु हार्ड कॅच होती. चांगलं ट्राय म्हणावे लागेल मंगेशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय अजित आणि अंकेशाला. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचतोय 47च्या घरात. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक असतील. गिरीशाचे सामना करेल अंकेश. अंकेश वैयक्तिक स्वतःच्या खेळतोय 32 धावसंख्येवर, तर संघाला नेऊन ठेवलंय 47च्या घरात. यावेळेस नक्कीच चेंडूवर मोठा प्रहार, जखमेवर मीठ चोळण्याचं काम यावेळेस करतोय, कारण मागच्या 2 चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर कॅच टाकली होती. नक्कीच कसं षटकार चौकार मारतोय बाउंड्रीच्या बाहेर. यावेळेस अंकेश या मैदानावर, कारण झेल टाकला होता हेमंत यानं. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. यावेळेस स्वतः डिफेन्सिव्ह वारी 1 धावसंख्येवर समाधान मानतोय. स्वतःकडे स्ट्राईक घेताना दिसतोय. या 1 धावसंख्येनं 54 धावसंख्येची मजल मारतोय 24 चेंडू मध्ये. नक्कीच एक अर्धषटक ओलांडताना दिसतोय. शिवराज प्रतिष्ठानचं निर्णायक शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल. कोणावर जिम्मेदारी सोपवणार संघनायक पंडित शूटरचा. चला स्पीडअप करायचं आहे. धावसंख्या धावपटलावर 54. हा असतोय विश्वास सर. पहिल्या षटकामध्ये 21 धावसंख्येचा मार खाल्ल्यानंतर सुद्धा त्या गोलंदाजावर विश्वास दाखवणं ही सर्वात मोठी गोष्ट असते या प्रत्येक खेळाडूसाठी. आपल्या या टीम कडून इतका विश्वास, इतका आत्मविश्वास जर दाखवला तर प्रत्येक जण आपल्या टीम साठी 100% देणार, याच्यामध्ये तिला मात्र शंका नसेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज. यश सामोरी जाईल अंकेश. धावसंख्या धावपटलावर 54.
यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडूला लॉक केलाय कॉकवरच्या वरून बेग 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 सेक्स तू पाटी ग जवा मारतो मी शॉटी ग खरंच माझी फलंदाजी साऱ्यांनाच पटतय माझ्याकडे जवा बघतीस तू माझ्याकडे मला षटकार मारावा असं वाटतंय जवा बघतीस तू माझ्याकडे वैयक्तिक स्वतःच्या 45 तर संघाला नेऊन ठेवलंय 60च्या घरात यावेळेस नक्कीच चेंडू पॅडला आदळला जातोय लेग बिफोरच्या माध्यमातून बाद घोषित केला जातोय अंकेश याला वैयक्तिक स्वतःच्या 45 धावसंख्येवर LBW आउट झाला LBW आउट झाला नक्कीच हा असतोय कमबॅक एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा पहिल्या चेंडूवर मोठा फटका पण दुसऱ्या चेंडूवर मोठा मसा गळाला अंकेश बॅक टू द पॅव्हेलियन जागा भरून काढण्यासाठी जातोय पंकज यावेळेस सुवर्ण संधी असेल मंगेश कामोडकर याला जर अजित भोपी यांची जर झेल त्याने जर टिपली तर मी मराठीचे पॅकर अशोक पंडित यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक असेल मंगेश साठी जर अजित भोपे यांची जर झेल पकडली तर नक्कीच कार्यक्रम म्हटलं तर बक्षिसांचं देणग्यांची खैरात असावी तर कार्यक्रमाची टुर्नामेंटची शोभा वाढते यावेळेस पुन्हा एकदा तिसरा चेंडू यश याचा पंकज साठी यावेळेस पुन्हा एकदा LBW ची अपील केली होती परंतु अपील फेटाळली क्वालिफाईड पंचांकडून बाईकच्या स्वरूपात एक धावसंख्या पलून काढली पंकजन अजित याला कारण अंकेश नावाचं वादळ मैदानामध्ये विसावलं गेलं त्यांची जागा भरून काढण्यासाठी आला होता पंकज या एकेरी धावसंख्येने धावफलक पोहोचतोय 61च्या घरात अजूनपर्यंत वाजवी 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल यावेळेस हवेमध्ये झेल खाली यश मंगेश किती धावतोय बघा झेल मात्र यावेळेस अचूक टिपला गेला अजित बॅक टू द पॅव्हलियन दुसरा हदरा बसतोय सामन्याला 4 षटकं झाली एकही विकेट नाही परंतु शेवटच्या षटकामध्ये ओपनिंगची साजेदारी ही फोडून काढण्यामध्ये यश आलं या यश नावाच्या गोलंदाजाला मी सुरुवातीलाच म्हटलं होतं पंडित सर की पहिल्या षटकामध्ये 21 झोडल्यानंतर संघ मालकाने व टीमने दाखवलेला विश्वास जर आत्मविश्वास एवढा जर असेल खेळाडूवर तर प्रत्येक खेळाडू आपला 100% दिल्याशिवाय राहणार नाही आणि तशाच प्रकारची गोलंदाजी यावेळेस यश आपल्याला करताना दिसतोय पहिल्या चेंडूवर षटकार लगावला दुसऱ्या चेंडूवर अंकेश नावाचा मोहरा गारत तिसऱ्या चेंडूवर एक धावसंख्या चौथ्या चेंडूवर अजित बाद पाचवा चेंडू पुन्हा एकदा पंकज साठी यावेळेस सुरेख पद्धतीचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा LBW च्या स्वरूपात बाद पंकज पाटील काय गोलंदाजी म्हणावी लागेल 5 चेंडू फेकले 7 धावसंख्या दिल्या LBW आउट झाला 5 चेंडू फेकले 7 धावसंख्या खर्च 3 मोहरे गारत यावेळेस हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल यश नावाचा गोलंदाज हॅट्रिक होणार का जर झाली तर या दिवसातील आजच्या MPLच्या महासंग्रामातील पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावर नोंद केली जाईल यश याच्या जर झाली तर प्लस राजा शेठ खारपडील यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी असेल जर पहिली हॅट्रिक लगावली गेली तर यश यांच्या माध्यमातून चौकार असो षटकार असो जर हॅट्रिक झाली तर 1000 आणि जर 6 चेंडू मध्ये 6 षटकार 6 चौकार 6 विकेट तर 3000 प्रवीण घासे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेवटचा चेंडू यशच हॅट्रिक होणार का यावेळेस पहिली हॅट्रिक बसतोय सुरेख कमबॅक गोलंदाजीचं विश्लेषण करावं तितकं कमी रवी शेठ पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000 दिली
दाद दिली पाहिजे, कारण 25 मिनिटाचा कालावधी दिला होता. 24 मिनिटांमध्ये सामना उरकवण्यात यशस्वी पार पडलाय पंडित शूटर. आणि पहिली हॅट्रिक सर लगावली गेली पहिल्या षटकामध्ये 21, परंतु सुरेख कमबॅक कर्णधाराने दाखवलेला विश्वास मी पेलवला याचं उत्तम उदाहरण यश याच्या माध्यमातून पाहतोय. आणि 1000 रुपयाचं रोख रक्कम धनराशी रविशेठ पाटील साई संस्थान वहाल यांच्या माध्यमातून पटकावण्यामध्ये यशस्वी होतं यश. नक्कीच या एमपीएलच्या या पर्वातील पहिली लीगची हॅट्रिक नोंदवली जाईल. या लीगच्या सुवर्ण पानावर ज्याचं नाव कोरलं जाईल पहिलं या यश याचं हॅट्रिकच्या माध्यमातून. नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यशच्या हॅट्रिक साठी. धावसंख्या असेल 61-62 धावसंख्येचं आव्हान. तर मी श्रेयस पाटील मायक्रोफोनवरून रजा घेतो, आमंत्रित करतो प्रियाल पाटील सर. नक्कीच मायक्रोफोनवर विनंती असेल प्रियाल पाटील सर. नक्कीच सोबत डीजे. तसेच विनंती असेल प्रियाल पाटील सरांनी सांगितलंय इथं कमिटीच्या माध्यमातून सूचित करण्यात येतोय की उद्याचा पहिला चेंडू 9:30 वाजता पडेल. तर आपण 9:15 वाजता आपली उपस्थिती असावी, कारण आयोजन आपल्या गावाचं आहे. आपण जर साथ दिलीत तर 6 षटकांचे सुद्धा सर्व सामने खेळवण्यात येतील. जर आपण वेळेवर उपस्थित राहिलात, आपण सामने स्पीडअप केलेत तर तुम्हाला 6 षटकांचे सामने पहिल्यांदा ज्या मैदानावर खेळायला मिळतील. कारण आपण सर्व ठिकाणी 5 षटकांचे खेळतो, पण प्रथमतः आपल्या इथं 16 गावातल्या टीम असून लाईव्ह प्रक्षेपण असून 6 षटकांचे सामने आपल्यात खेळण्यात भेटतील. नक्कीच काय कॉन्फिडन्स असावा पंचांचा सुद्धा अनुभव असेल पंडित सरा. पंचांनी सांगितलंय की 9:30 वाजता जर तुम्ही पहिला बॉल टाकलात आणि तुम्ही जर स्पीडअप व्यवस्थित केला दिलेल्या टायमिंग मध्ये, तुम्ही जर सामने व्यवस्थित पार पाडले तर 4:30 वाजता मैदान खाली होईल याच्यात तील मात्र शंका नसेल. या आपल्या तिन्ही उपस्थित पंचांचं शब्द आपल्याला नक्कीच असेल या कमिटीसाठी. तर मी मायक्रोफोनवर रजा घेतो, आमंत्रित करतो प्रियाल पाटील सर. थँक्यू सुरेश पाटील सर. तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय पहिली उपस्थिती ज्यांची लागली ते साई संस्थान वॉलचे संस्थापक तथा कर्नाळा स्पोर्ट्स क्लबचे कर्नाळा अकॅडमीचे उपाध्यक्ष सन्माननीय रविशेठजी पाटील यांच्यातर्फे या स्पर्धेमधील 2000 रुपयाची रक्कम होती, 2000 रुपयाची राशी होती. पहिली हॅट्रिक किंवा पहिली षटकारांची हॅट्रिक किंवा विकेटची हॅट्रिक यासाठी रोख रक्कम प्रति 1000 रुपयाची राशी होती. आणि पहिली षटकारांची हॅट्रिक अमित कोहलीने लगावली. आणि आता मात्र पहिली विकेटची हॅट्रिक यश पाटील यांना लगावली. तर दोन्ही खेळाडूंचे खूप खूप कौतुक. सामना संपल्यानंतर आपण दोन्ही प्लेयर्सनं ती आपली बक्षीस आपली धनराशी घेऊन जायचे. बोलतोय मॅच कडे ज्या अर्थानं ज्या फलंदाजीनं सुरुवात केली होती अंकेशच्या संघानं शिवराजे प्रतिष्ठान टीमनं, यशच्या शेवटच्या षटकानं त्या धावा थांबवण्यात आल्या, परंतु तरी 5 षटकांचा विचार केला तरी 62 धावसंख्येचं उद्दिष्ट आहे ते पंडित शूटर्स. मग दोन्ही संघांना एक पराभवाचा धक्का बसलाय, एक विजयाची चट लागली. तर सामन्याला सुरुवात दुसऱ्या पर्वात आपण सुरुवात करतोय. दुसरा पूर्व चालू होणार. दुसरी इनिंग अंकेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू 62 धावसंख्या. स्लोवर केला, व्हेरिएशन चांगलं होतं. पहिल्या चेंडूवरती आघात करण्याचा प्रयत्न. एखाद्या धूर्त किंवा एखाद्या प्रतिस्पर्धी चांगल्या गोलंदाजावर पहिल्या चेंडूवर आघात करण्याचा एखाद्या चांगल्या फलंदाजाचा प्रयत्न असतो. तो प्रयत्न इथं फसतोय. फलंदाज बेसावध राहिलाय, परंतु गोलंदाज मात्र सावध होता. माझ्यावर फटका येईल की काय म्हणूनच मी हा प्रयत्न करतोय आणि तो यशस्वी होतोय अंकेश. यावेळी स्पीड मध्ये थोडा बदल केला होता. जेल हवेत होतोय की नाही. वन बाउन्स जातोय, ट्रॅव्हलिंग करतोय चौकाराकडे. लॉंग ऑन कडे चेंडू गेला होता. 1 धावसंख्या झाली. पाहता पाहता 2 धावसंख्या सहजरित्या पूर्ण केल्यात. दुसऱ्या चेंडूवरती झेल हवेत होता. फारसा वेल
तो झेल हवेत असताना इथे मात्र थोडा प्रयत्न कमी पडतोय आणि अशा तऱ्हेनं पहिल्या 2 धावसंख्येनं अकाउंट ओपन केलं जातंय पंडित शूटर्स टीमचं. पुन्हा एकदा स्लोवर करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली पंकज पाटील. हो यस, पकडली एक कॅच, बारक्या जाणार परत. या मॅच मध्ये लागली कलाटणी. आणखीन एक असा विचित्र बदल घडतोय. या अगोदर कॅच उडवली होती, झेल पकडला नव्हता, पण इथं मात्र वेल सांगून जातोय पंकजनं पकडली कॅच. गेला यांचा बॅट म्हणा उठ झाला, उंच सिक्सर माराया गेला, यो यो बॅट म्हणा उठ झाला. मंगेश परततोय. मंगेश परतल्यानंतर त्या जागेवरती आणखीन एक मंगेश येतोय. मंगेश पाटील बॅक होतोय आणि इन होतोय मंगेश कामोटकर. जेम्स होप्सच्या नावानं प्रख्यात बॅट्समन आहे. अपील केलं जातोय. अतिशय क्वालिफाईड फंच आहेत. अनेक साऱ्या स्पर्धा यांच्या माध्यमातून मार्गदर्शनातून यांच्या संपूर्ण परीक्षेतून गेलेल्या आहेत. वॉर्न केलं जातोय गोलंदाजाला फर्स्ट बाउन्स साठी, सेकंड बाउन्सला तुम्हाला आमंत्रण घोषित करण्यात येईल. ज्याप्रमाणे चेंडूची उंची होती, पंचाने शेवटपर्यंत नजर त्या चेंडूवरती ठेवली, त्यांची उंची पूर्णपणे गाठून घेतली आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. थोडाफार मिसअंडरस्टँडिंग होतोय. डेड बॉल घोषित करण्यात येतोय. पद्धतीने ते थोडंफार चुकलं अंकेशचं. आणि महत्वाची सूचना आहे या सामन्यात, खुशखबर आहे. वृषाल भुईर नवनिर्वाचित नवरदेव यांच्याकडून मंगेश कामोटकरची कॅच जर अजित भोपीने घेतली तर रोख रक्कम 200 रुपये. पुन्हा एकदा रनअप चुकलं जातोय, काय तरी थोडाफार. आणि तिसऱ्यांदा जर तुमचा हा अटेम्प्ट जर झाला तर तुम्हाला नो बॉल घोषित करण्यात येईल, अवांतर धावसंख्या देण्यात येईल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. हेमंत बॅटिंग मार्कवर, गोलंदाजी मार्कवर अंकेश. हा चेंडू लॉप केलाय, हवेत आहे, स्वतः स्वप्नील भोईर कॅचच्या खाली होतोय की नाही? हो नाही. एका हातात पकडण्याचा प्रयत्न, रनआउटची शक्यता. एक धावसंख्या गेली, पण एका मागोमाग ज्या झेल साठी अतंग प्रयत्न केला होता ती विकेट धावचेच्या स्वरूपात. हेमंत पाटील बॅक टू द पवेलियन. अरे कशाला कशाला गावपणा तू केला सर, अरे कशाला कशाला स्पीडअप करायचंय. पंडित शूटर्स हेमंत पाटील आपण मैदान सोडायचंय त्वरित. पंडित शूटर्स धावता फुकट तू रनआउट झाला सर, धावता धावता फुकट तू रनआउट झाला सर, धावता धावता फुकट तू. थँक्यू. पहिली चुकी केली स्वप्नील भोईरनं कॅच सुटल्यानं, दुसरी चुकी केली 2 फलंदाजांना, त्यांच्यातला तालमेल चुकला. परंतु किती त्याच्या हाताला यश होतं स्वप्नील भोईरच्या. या अगोदर त्याच्या टीमनं अनेक झेल सोडल्या, आज स्वतःहून सोडला, रनआउटची विकेट मिळवली. स्लोवर चेंडू, व्हेरिएशन चांगलं होतं. पंचांकडे अपील केले जातोय आणि पंचांचे धोर हात मात्र जमिनीला समांतरणार आणि दर्शवणार की हा अवांतर चेंडू आहे. स्वेर मारा, अवैध एक धावसंख्या जोडली जाणार. धावफलक आतापर्यंत आपण पाहतोय 4च्या जागेवरती 4 धावसंख्या झाल्यात आणि एक फलंदाज हेमंत पाटीलच्या स्वरूपात परतलाय आणि मंगेश पाटील परतलाय. बीमार चेंडू लॉब केला लांबच्या दिशेनं, दिशा क्लिअर आणि चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. चेंडू गेला सीमा पार. आल्यानंतर धावसंख्या झपाट्यानं वाढतात. धावसंख्या होतात 8च्या जागेवरती 2 बाद 8. रुपेश आणि मंगेश मैदानामध्ये जोडी आहे. 8 धावसंख्या झाल्यात. आणखीन 54 धावसंख्येची गरज आहे. षटक शिल्लक आहेत 4. 24 चेंडू 58.
24 चेंडू 54 धावसंख्येची गरज. 24 चेंडू 54 धावसंख्या. ह्या धावसंख्या तुम्हाला कराव्याच लागतील. स्पर्धेचे नियम आहेत, स्पर्धेच्या अटी आहेत. कंपल्सरी रनचेस तुम्हाला त्या कराव्याच लागतील. पुन्हा एकदा षटकाला सुरुवात. नवीन गोलंदाजी मार्कवर पंकज पाटील. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल या षटकामागे, कारण ह्या षटकात मात्र तुम्हाला काहीतरी करामत करावी लागेल. फलंदाजाच्या बाजूने म्हणाल झाले तर या षटकामध्ये तुम्हाला अनामारी करावी लागेल. या षटकात तुम्हाला मोठे फटके घ्यावे लागतील, कारण धावसंख्या शिल्लक आहे 54 आणि चेंडू शिल्लक आहे 24. दोन्ही संघांना विनंती केली जाते, डकवर्थ लुईस प्रमाणे तुमचा सामना आम्ही डिक्लेअर करू शकतो, तर तुम्ही जास्तीत जास्त वेळ खर्च करू नका. अंकेश कामोटकर, चला सामन्याला स्पीड अप करा. आणखीन एक सामना खेळवायचा आहे आणि ती महत्वाची लढत असेल. दिवसभरची कष्ट मेहनत त्या सामन्यामध्ये लागणार आहे आणि असा सामना चांगला होईल. सरळ दिशेने केलाय चेंडू, वन बाउन्स बरोबर डोक्याच्या वरून दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या चौकात. मारला सनसनीत चौकार, चेंडू गेलाय सीमा पार. अशा प्रकारे 2 लगातार चौकार येतात, पाहायला मिळतात. 12 धावसंख्या लागल्यात आतापर्यंत धावफलकावरती. आणखीन गरज असेल 50 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहेत 23 चेंडू 50 धावसंख्या. रुपेश ऑन द फायर, मंगेशच्या पाठोपाठ. आता मात्र रुपेशने त्याची बॅटिंगला सुरुवात केली आहे. शॉर्ट बाउन्स, आणखी चांगला प्रयत्न. यावेळी मात्र यशस्वी होतोय गोलंदाज. हलकासा चेंडूला पिचिंग दाबण्यात आलं आणि तिथून मात्र फलंदाजाच्या मोठ्या फटक्यापासून वंचित राहतोय पंकज. काय सुरेख सुरुवात केली षटकाची चौकारानं, परंतु तदनंतर मात्र पंकजनं इथं मात्र कमबॅक केलं. एक निर्धाव चेंडूच्या माध्यमातून एक निर्धाव चेंडू जातोय. धावफलक पुन्हा एकदा स्थिर 12च्या धावसंख्येवरती. आणखीन एक प्रयत्न, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, गोलंदाजावरती दादागिरी करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा असफल. पुन्हा एकदा अपयश येतोय. अशा प्रकारे अपयश. इथून मात्र यशाकडे वाटचाल करणारा रस्ता तुम्हाला सरळ नसेल. काटेकोर रस्त्यातून तुम्हाला जावं लागेल आणि त्या काट्यांची तुम्हाला झलक लागणार. ती झलक न लागण्यासाठी तुम्हाला सावध फलंदाजी करावी लागणार. 21 चेंडू 50 धावसंख्या. कट केलाय चेंडू, हवेत आहे. स्वप्नील भोईर चेंडू मागे ट्रॅव्हलिंग करतात, परंतु नाही. एक धावसंख्या झाली, दुसरी धावसंख्या करण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडाफार क्षेत्ररक्षक तालमेल पाहायला मिळत नाहीये. चुकीचं क्षेत्ररक्षण होतोय, थोडं स्लोअर होतोय. अजित भोपी रागावतायत, कारण अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण अपेक्षित नाहीये करणं ओनर कडून, कारण स्वतः टीमचे ओनर आहेत स्वप्नील भोईर आणि एक मॅच खेळावी अशा प्रकारची आशा असते आणि ती मॅच खेळताना मात्र त्यांच्याकडून आतापर्यंत 2 चुक्यांची नोंद होते. पुन्हा एकदा शॉर्ट बाउन्स केलाय चेंडू, फलंदाज बसला जातोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पद्धतली ते फलंदाज सुद्धा चांगला आहे, परंतु गोलंदाज तितका बेसावत नाहीये. सावधपणे गोलंदाजी हुशारीने चेंडू फेकतोय आणि ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय अतिशय उल्लेखनीय आणि जबाबदारीपूर्वक गोलंदाजी म्हटली जाईल ते वावगं ठरणार नाही पंकज पाटीलच्या गोलंदाजीला. भीमर चेंडू हिट केलाय, दिशा क्लिअर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली घनश्याम पाटील. पुन्हा एकदा झेल सोडला जातोय आणि झेल सोडल्यानंतर 2 धावसंख्या अगदी सहज आणि माफक दरात पूर्ण केल्या जातात. ज्या मागे मिळालीच ती विकेट, चेंडू गेला असता निर्धाव, परंतु तसं काही घडलं नाही. बदलले थोडाफार वेळ आणि वेळ बदलल्यानंतर 2 धावसंख्या मिळतात. 2 धावसंख्येनं वाढतं धावफलक. आतापर्यंत आपण पाहतोय 16 वरती. पहिल्या षटकात आल्यात 8 धावसंख्या, दुसऱ्या षटकात सुद्धा एक चौकारनं 8 धावसंख्या आल्या. षटक क्रमांक दुसरं संपतोय, 16 धावसंख्या निर्माण होतात. आणखीन षटक शिल्लक आहे 3. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावसंख्या करायच्या 46. 46 रन रिक्वायर्ड इन 18 बॉल्स रिमेनिंग. 46 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत 18. 28 धावसंख्या चेंडूहून आणखी आहेत आणि त्या धावसंख्या तुम्हाला करायच्या असतील तर इथं मात्र आता रिक्वायर्ड रन रेट फार मोठं झपाट्यानं वाढतोय. इथं मात्र 46 धावसंख्या प्रति षटकामाग 15.33 सरासरी आणि एवढी मोठी सरासरी असताना गोलंदाजी मार्कवर अंकेश वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक. स्लोवर चेंडू फेकला गेला होता, ऑन साइडला चेंडू जातोय. जोपर्यंत रमेश भोपी क्षेत्ररक्षक करतात, थ्रो चांगली आहे. बॅकअप सुद्धा गणेश गोवारीचं चांगलं आहे. फक्त एका धावसंख्येनं समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. 1 धावसंख्या मिळते, एका धावसंख्येनं वाढतं धावफलक 17 पर्यंत पोहोचतोय. आणखीन चेंडू शिल्लक असतील 17. गरज आहे 45 धावसंख्येची. एक धावसंख्येनं काही होणार नाही, कारण या मॅच मध्ये आता एका दुहेरीला महत्व नाहीये. इथं गरज आहे ती मोठ्या फटक्यांची.
विकेट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केला जातो आणि पंचांची मान सुद्धा आमच्याकडे वळते. पंचांची पूर्ण पूजा आमच्याकडे येतोय आणि पंचांचा इशारा अवांतर चेंडूचा येतोय. थोडाफार चेंडू वाईडच्या दिशेने जातोय, थोडाफार बाहेर निघतोय स्विंग होऊन आणि स्विंग होऊन बाहेर निघाल्यानंतर पंचांचा इशारा अवांतरचा इशोय. अवांतर एक धावसंख्या वाढते. धावफलक आतापर्यंत 18. हिट केला, ऑन साइडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण जोपर्यंत क्षेत्ररक्षक करेल एकच धावसंख्या. काय कमालीचं कमबॅक पाहायला मिळतोय शिवराजे प्रतिष्ठान कडून. कारण ज्या संघाकडून जास्तीत जास्त झेल ड्रॉप झाले त्या संघाकडून मात्र आता क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत कमालीची कामगिरी पाहायला मिळतोय. सावधपणा आहे क्षेत्ररक्षणामध्ये. दोन धावसंख्या पूर्ण होतात की नाही? हो, यस झाली धावसंख्या दुसरी. फार जोरानं वेगानं आवाज देत होते अजित गोपी. चेंडू माझ्याकडे हवा होता कारण इथं मात्र डेंजर एंड करत होतो मंगेश कामोटकर आणि ती मात्र संधी गेली त्यांच्या हातून आणि संधी गेल्यानंतर दोन धावसंख्या मिळतात. धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळतात 21 धावसंख्या. 21 धावसंख्या झाल्यानंतर आपण पाहतोय 62 धावसंख्येचं उद्दिष्ट आहे. आणखीन 41 धावसंख्येची गरज. हिट करण्याचा प्रयत्न परंतु नाहीये. बीट करून सोडलंय मंगेशला अंकेशनं. पूर्णपणे खेळी पाहिली अंकेशनं त्याची आणि पूर्णपणे त्याचा परिपूर्ण अभ्यास केलाय असं वाटतोय अंकेशच्या गोलंदाजीतून. तर कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून देत नाहीये. सातत्यानं त्याला शांत ठेवतोय आणि किती राग मनात निर्माण होत असेल मंगेशच्या या चेंडूवरती पाहायला मिळेल. स्लोवर केलाय, हलकासा पुश केलाय, पूल केला चेंडूला. रमेश गोपी क्षेत्ररक्षण करतात. काय बॅकअप चांगलंय, किती चांगली थ्रो, अप्रतिम. या वयात अशा प्रकारचं क्षेत्ररक्षणामध्ये कौशल्य दाखवताना पाहायला मिळतोय. कित्येक वर्षानंतर रमेश गोपी ओरमच्या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप सारे टाल्यांचं कौतुक त्यांना अपेक्षित असेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण रमेश गोपींच्या माध्यमातून. फक्त एक धावसंख्या. काय अप्रतिम क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र. या चेंडूवरती जास्तीत जास्त धावसंख्या करता येत नाहीयेत परंतु काही परिकरानं प्रयत्न केलेत काही फलंदाजांना. नंतर हेलिकॉप्टर वगैरे प्रकार आले आणि इथे मात्र पूर्णपणे बीट होतोय. शेवटचा चेंडू निर्धाव जातोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. या षटकात धावसंख्या झाल्या 6 आणि टोटल स्कोर मूव्ज ऑन 22 रन्स. 22 धावसंख्या झाल्या. 12 चेंडू 40 धावसंख्या. 40 धावसंख्या 12 चेंडू. शिवराजे प्रतिष्ठान की पंडित शूटर्स की शिवराजे प्रतिष्ठान. येणारे 12 चेंडू सांगतील विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल. तोपर्यंत आपण पाहतोय हा थरार मोठी जुई प्रीमियर लीग. 12 चेंडू 40 धावसंख्या. स्पीडअप करायचा आहे. घनश्याम पाटील गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षण चतुर्थांना इष्टरक्षक अजित कामोटकर पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी मंगेश. खूप साऱ्या अपेक्षा असतील. या षटकात येतील का 20-22 धावसंख्या? सामना रंगणार का शेवटच्या षटकात? हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा चेंडू हवेत आहे. गणेश हातून जेल सुटतोय. काय करावं? कुणीतरी विरुद्ध संघानं लिंबू पिलाय की काय की कुठल्या भक्ताकडून जादू केली? शिवराजे प्रतिष्ठानच्या हातात झेलच पिलत नाही. काय कमालीची इथं वेळ पाहायला मिळतोय. काय कमालीचा खेळ बघतोय आपण. पूर्णपणे दिवस आज मावळत आलाय आणि मावळत्या दिवसात सुद्धा शिवराजे प्रतिष्ठानला झेलच्या बाबतीत कामगिरी करता येत नाहीये. एक धावसंख्या मिळते. एका धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक रुपेश स्ट्राईक मार्क वरती. हा चेंडू बरोबर आतमध्ये फेकलाय. रनआउटची दाट शक्यता होईल की नाही? हो यस. बोर्ड उंचावलाय अंपायर्स. वरचा बोर्ड दाखवलाय. तुम्हाला मात्र परतावं लागेल. रुपेश रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. मोठी जुई प्रीमियर लीग. मोठी जुई प्रीमियर लीग. स्पीडअप करायचंय. चला लवकर. प्रीमियर लीग. मोठी जुई प्रीमियर लीग. 11 चेंडू 40 धावसंख्या. इथे मात्र आता धावसंख्या तुम्हाला पाहावं लागतील. इथं कोण गोलंदाज कोण काय करतोय हे पाहणं उचित नसणार आहे. तर अपेक्षित धावसंख्या 40. तुम्हाला 40 धावसंख्या करायच्या. 40 करायच्या आहेत ना मग तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. षटकार चौकार मारावे लागतील आणि इथं मात्र ताकदीचा युक्तीचा सर्व काही खेळ तुमच्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ करावा लागेल. 11 चेंडू 40 धावसंख्या. हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा पुन्हा एकदा अपयश येतोय की काय? हो यस. एकच धावसंख्या. शेवटला
करता करता प्रयत्न तिथं मात्र सुद्धा तुम्हाला यश येत नाही, अपयश येतोय आणि इथून मात्र थोडीफार सामन्याची निसटती घंटा आवाजाची सुरुवात होतोय, ती मात्र पंडित शूटरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 10 चेंडू शिल्लक, 40 38 धावसंख्येची गरज. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 38 धावसंख्या, किमान 5 ते 6 षटकार 9 चेंडू मध्ये अपेक्षित असणार. हा 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 हा, काय कमालीची चेंडू फेकी. इथे मात्र तुम्हाला ओलून मारता येणार नाही. गुडलाईन स्पॉट वरती चेंडू पाडल्यानंतर काय दमकदार उंची घेतोय, हलकासा स्विंग होतोय, फलंदाज फक्त त्याची जागा फिरवतोय, परंतु गोलंदाज त्याच्या चेंडून त्याला मात्र चकमकीत अपयशी करतोय. पुन्हा निर्धाव चेंडू. 8 चेंडू 38 धावसंख्या, 38 धावसंख्या, 8 चेंडू. आणखीन एक चेंडू शरीराचा वेध घेतोय घनश्याम पाटील. अनुभव काय असतो हे या षटकात कळालंय. 5 चेंडू फेकलेत या षटकात आणि धावसंख्या अवघ्या दिल्या 2. आणखीन एक चेंडूचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक 4, 62 धावसंख्येचं उद्दिष्ट होतं. जिथून बारक्या परतला तिथून मात्र मॅच मध्ये कधीच कमबॅक करता आलं नाही, हे मात्र चित्र स्पष्ट होतं या ओव्हर्स मधून. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू. स्वतः ओनर स्वप्नील भोईर यांनी हिट करण्याचा प्रयत्न केला होता, एकही धावसंख्या न देण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 4 संपतोय. घनश्याम पाटीलची षटकाची सांगता होतोय आणि 4था षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या अखेर पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 25. या षटकात आले 3 धावसंख्या. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. गरज असेल 37 धावसंख्येची. स्पीड अप करायचा आहे दोन्ही संघांना. आणखी एक सामना शिल्लक आहे आजच्या दिवसातील अखेरची. आवाज घुमणारी एकच मोठी जुई प्रीमियर लीग. आवाज घुमणारी एकच मोठी जुई प्रीमियर लीग. मोठी जुई प्रीमियर लीग. आपण पाहतोय शेवटचा षटक. 37 धावसंख्या शिल्लक. 6 चेंडू 37 धावसंख्या. फटका गेलेला मागकडे पंकज पाटील, त्याच्या हातून तो झेल मिसळतोय. काय किती प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती हसू उमटत असेल अशा प्रकारचा चेंडू हवेत असताना की झेल सुटणार. आणि खरोखरच एकच धावसंख्या. 5 चेंडू 36 धावसंख्या. आता ते शक्य नाही. तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला प्रताप करावा लागेल. हिट करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक निवडलाय त्या फटक्यानं, त्या चेंडूनं आणि एकच धावसंख्या. एकेरीनं फक्त तुम्ही स्ट्राईक रोट करू शकताय, पण विजयाकडे जाणारा रोटेशन तुम्हाला मात्र करता आला नाही या सामन्यामध्ये. 4 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 35 धावसंख्या. प्रति चेंडू मग 9 धावसंख्या कराव्या लागतील. भीमर चेंडू हिट केलाय, सीमारेषेकडे जातोय. हो यस, उशिरा आलेला षटकार. 6 धावसंख्या. थँक्यू. क्रिकेट रसिकांनी टॉस बॉक्स खाली करायचा आहे. टॉस बॉक्स वरती आपण असणारे सर्व क्रिकेट रसिकांनी बाजूला व्हायचंय. कॉमेंट्री पाहिजे टीम कॅप्टन प्रवीण कामोटकर. आपण टॉस बॉक्स कडे ताबडतोब यायचंय. प्रवीण कामोटकर टॉस बॉक्स वरती आपली उपस्थिती असणार आहे. शेवटची 2 चेंडू शिल्लक. अजय भोईर. हा चेंडू स्वैर घोषित करण्यात येतोय. जिथून लाईव्ह ची कन्सेप्ट चालू आहे ना आपली. अवांतर चेंडू. एक अवैध धावसंख्या जोडली जाते आणि एका धावसंख्येनं वाढती धावसंख्या 35. आणखीन 27 धावसंख्येची गरज. 27 रन्स रिक्वायर्ड इन 2 बॉल्स. हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक आणि इथून सुद्धा झेल सुटली आहे. किती नशीब बलवान आहेत. प्रत्येक पैलवान निसटतो इथून. इतके नशीब बलवान आहेत. मला वाटतंय कुणाने लिंबू पिल्ला नाही तर निसर्गाचीच करणी दिसतोय. कुणाच्याही हाताला झेल मिळत नाहीये. शेवटचा एक चेंडू शिल्लक. परिपूर्ण परिपक्व या सामन्यावर संपूर्णपणे वर्चस्व शिवराजे प्रतिष्ठानचं. हाही चेंडू हिट केलाय करपेटच्या माध्यमातून. ऑन साइडला चेंडू. पंकज पाटील पहा तरी चेंडू हाताला लागत नाहीये आणि इथून मात्र 1 धावसंख्या येते. एका धावसंख्येनं धावफलक थांबतोय.
36 वरती आणि पराभव स्वीकारतोय. पंडित शूटर्स पुढल्या वर्षीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. उंचावणारा सामना कावेंद्र पाहिजे स्वीपक्ष. चला प्रवीण कामोडकर आपण त्वरित यायचंय. प्रवीण कामोडकर